आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. खरं तर प्रतिबिंब विधानसभेत उमटणं हे आवश्यक आहे आणि ही चर्चा निश्चितपणे होईल. अजून एक सर, आता काही वेळापूर्वी एक बातमी समोर येते की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालाय, पत्र गावठी कट्ट्यानं. तो इसका कोई औचित्य नहीं था. मुझे भी थोड़ा आश्चर्य लगा. फिर मैंने प्रश्न काल के सूची को देखा तो 5 नंबर का प्रश्न देखकर मैं इनकी चिंता समझ गया. 5 नंबर के प्रश्न है राजीव गांधी फाउंडेशन के FCRA रजिस्ट्रेशन को रद्द करने के बारे में. अब उन्हीं के कांग्रेस के ही सदस्य के द्वारा ये प्रश्न पूछा गया और जवाब में बहुत स्पष्ट था. अगर तो मौका देते तो मैं सदन के पटल पर भी बताता कि राजीव गांधी फाउंडेशन को 2005-6 और 2006-07 के वित्तीय साल में चीनी दूतावास से 1,35,00,000 रुपए का अनुदान प्राप्त हुआ था. चूंकि FCRA के कानून और उसकी मर्यादाओं के अनुरूप नहीं था तो नोटिस देकर पूर्णतया कानूनी प्रक्रिया का अनुपालना करते हुए गृह मंत्रालय ने इसका रजिस्ट्रेशन रद्द किया था. फाउंडेशन ने अपना रजिस्ट्रेशन सामाजिक कार्यों के लिए करवाया है और ये जो राशि चीनी दूतावास से मिली इसका उपयोग भारत चीन संबंधों के विकास पर शोध करने के लिए ये पैसा दिया गया है. अब मैं कांग्रेस पार्टी को पूछना चाहता हूं कि इन्होंने शोध तो जरूर किया होगा. क्या उनकी शोध में 1962 में जो हजारों हेक्टेयर भूमि भारत की चीन ने हड़प ली वो शामिल था क्या? और शोध इस पर किया तो रिपोर्ट क्या आई है? नेहरू जी के प्रेम के कारण सुरक्षा परिषद में भारत की स्थायी सदस्यता बलि चढ़ गई. इस विषय को उन्होंने शोध का विषय बनाया था क्या? और अगर बनाया था तो इसका नतीजा क्या हुआ? जिस वक्त गलवान के अंदर हमारे सेना के वीर जवान चीनियों से भिड़ रहे थे उस वक्त चीनी दूतावास के अधिकारियों को कौन रात्रि भोज दे रहा था? वो उनकी शोध का विषय था क्या? अगर था तो उसका नतीजा क्या हुआ? जब उनकी सरकार थी तो 2006 में भारत में चीन के दूतावास ने पूरे अरुणाचल और पूरे नेफा पर दावा कर दिया. वो उनकी शोध का विषय था क्या? अगर शोध हुई तो उसका नतीजा क्या हुआ? 25 मई 2007 को चीन ने कांग्रेस के ही मुख्यमंत्री दोरजी खंडू को वीजा देने से इनकार कर दिया क्योंकि ये तो हमारा ही हिस्सा है अरुणाचल. ये भी शोध किया गया क्या? 13 अक्टूबर 2009 को मनमोहन सिंह की अरुणाचल यात्रा पर चीन ने आपत्ति जताई, वो आपने जांच किया है क्या? और 2010 में चीन ने जम्मू कश्मीर के लोगों को स्टेपल्ड वीजा जारी करने की प्रथा शुरू की. ये भी क्या आपका शोध का विषय था? 2011 में कांग्रेस सरकार ने चीन की धमकी के बाद हमारे रोड और वाइटल बॉर्डर इंफ्रास्ट्रक्चर्स का निर्माण डैम चौक में रोक दिया. ये क्यों रोका गया इसकी भी शोध की है. मैं कांग्रेस पार्टी को पूछना चाहता हूं, ये दोगला रवैया जनता के सामने नहीं चलता है. जनता सब देख रही है. आपके परिवार द्वारा चलाया गया फाउंडेशन, उसका FCRA रजिस्ट्रेशन चीन की दूतावास से मिले हुए अनुदान से समाप्त हुआ है. आपके ही समय में हजारों किलोमीटर भूमि अवैध रूप से हमसे हड़प ली गई है. आपके ही समय में हमें मिली हुई सुरक्षा परिषद की सदस्यता आपने निजी संबंधों को बनाने के लिए चीन की भेंट कर दी है. ये सारी जनता ये सभी विषयों को जानती है. मैं इतना स्पष्ट कहना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार है.
नरेंद्र मोदी इसके प्रधानमंत्री है और जब तक भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार चल रही है 1 इंच जमीन पर भी कोई कब्जा नहीं कर सकता। कल अपने सेना के जवानों ने जो 8 की देर रात को और 9 की सुबह को जो वीरता दिखाई है, मैं इसकी भूरी भूरी प्रशंसा करता हूं। इन्होंने घुसे हुए सभी लोगों को कुछ ही घंटों में वापस खदेड़ दिया और हमारी भूमि का रक्षण किया है। राजीव गांधी फाउंडेशन के FCRA लाइसेंस रद्द होने का एक दूसरा भी कारण था। इस्लामिक रिसर्च फाउंडेशन की जिसका प्रणेता जाकिर नायक है, जाकिर नायक को पूरा देश जानता है, उनसे भी 7 जुलाई 2011 को 50 लाख रुपया राजीव गांधी फाउंडेशन ने प्राप्त किया था। मैं पूछना चाहता हूं राजीव गांधी फाउंडेशन के कर्ता धर्ता जो कांग्रेस की फैमिली पार्टी है उसी के सदस्य हैं, तो आपको ये पैसा जाकिर नाइक ने किस मकसद के लिए दिया था, इसकी भी स्पष्टता देश की जनता के सामने होनी चाहिए। धन्यवाद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांशी बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। चीन संघर्षावरून काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। भारतीय जवानांनी शौर्य दाखवल्याचंही केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। 1 इंच जमिनीवर कुणीही ताबा मिळवू शकत नाही असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलंय। चीन संघर्षावरनं केंद्रीय गृहमंत्र्यांनी हल्लाबोल केल्याचं आपण पाहिलंय। भारताच्या 1 इंच जमिनीवर सुद्धा कुणीही ताबा मिळवू शकत नाही असं म्हणतानाच काँग्रेस काळात चीननं जमीन बळकावल्याचा अमित शहा यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। 2006 मध्ये काँग्रेसनं चीनकडून पैसे देखील घेतले होते आणि संशोधनाच्या नावे हे पैसे काँग्रेसनं घेतल्याचा आरोप अमित शहांनी केलाय। काँग्रेसच्याच काळात हजारो किलोमीटरची जमीन चीननं बळकावली असा अतिशय गंभीर स्वरूपाचा आरोप अमित शहा यांनी काँग्रेसवर केलेला आहे। काँग्रेसनं आपले खासगी संबंध जपण्यासाठी देशाचं खूप मोठं नुकसान केल्याचा हा अतिशय मोठा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केलाय। काँग्रेसनं सीमेवरचं बांधकाम देखील थांबवलेलं होतं। काँग्रेसच्या काळातच हजारो किलोमीटरची जमीन चीननं बळकावली आहे। 2006 मध्ये काँग्रेसनं चीनकडून पैसे घेतलेले होते असे आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केलेले आहेत। काँग्रेसमुळे देशाचं खूप मोठं नुकसान झाल्याचा आरोप देखील अमित शहांनी केलाय। या व्यतिरिक्त जाकीर नाईककडून गांधी फाउंडेशनला 50 लाख रुपये दिले गेले, त्यामागे नेमकी काय कारण होती असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण आता जाणून घेणार आहोत। अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर चीनशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर काही आरोप केलेले आहेत, आपली पहिली प्रतिक्रिया। असं आहे की अमित शहांनी हे आरोप काही आज केले असे नाही, हे सातत्यानं ते आरोप करत आहेत, पण त्याच्या संदर्भातला पुरावा त्यांनी कधी पुढे ठेवलेला नाही। या फाउंडेशनला पैसे भेटले, त्या फाउंडेशनला पैसे भेटले, मग आम्ही त्यांना म्हणणार की नितीन गडकरी अध्यक्ष असताना तुम्ही 18 दिवसाचा टूर तिथे करून कम्युनमध्ये कशा पद्धतीने हुकुमशाही आणायची, कशा पद्धतीने एकपक्षीय सत्ता आणायची लोकशाहीमध्ये, हा तुम्ही कार्यक्रम केला, हे महत्वाचं नाही आहे। आज देशाचं संरक्षण महत्वाचं आहे। 200 सेटलमेंट जर तिथे होत असेल आणि 1000 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया त्यांनी जर व्यापला असेल तर त्याच्यातून वाचण्यासाठी विरोधी पक्षांना दोषी ठरवण्यापेक्षा त्यांनी चीनला ते सडेतोड प्रत्युत्तर दिलं पाहिजे। ते लाल डोळे, लाल कपडे, ते दाखवायला पाहिजे काय आहे ते। चीन तुम्ही झुलले होते ना पाण्यावर, तुम्ही तिकडे पाणी, नारळ पाणी पिलं होतं ना त्यावेळेस, मग ते दाखवा ना काय आहे ते। असं आहे की देशाची सुरक्षा महत्वाची आहे। हा काही प्रश्न देशांतर्गत निवडणुकीचा नाही आहे की त्यांनी आमच्यावर आरोप करायचे आणि आम्ही त्यांच्यावर आरोप करायचे। ज्या गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये आहे ते आता घुसलेले आहेत, ते हळूहळू आम्हाला स्ट्रॅटेजिक पॉईंट्सवरनं दूर करतात आहेत। वाय पॉईंटच्या ते इतक्या जवळ आहे, 6 ते 7 किलोमीटरच्या रेंज, आर्टिलरी रेंजमध्ये आमची
दौलतबेग ओल्डीची जी आमची एअर स्ट्रीप आहे, हायेस्ट एअर स्ट्रीप, त्या ती एअर स्ट्रीप त्यांच्या आर्टिलरी रेंजमध्ये आलेली आहे. इकडे डोकलाममध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे, गलवान व्हॅलीमध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ते उत्तराखंडमध्ये येऊन आमचा ब्रिज पाडून चालले जातात. या सगळ्या स्ट्रॅटेजिक गोष्टी सुरक्षेच्या महत्वाच्या आहे. त्याच्यामध्ये देश हा एकसंघपणे उभा राहायला पाहिजे. काँग्रेस हे नेहमी सरकारसोबत या संदर्भामध्ये एकत्रपणे उभा आहे. पण नाचता येणं अंगण वाकडं अशी परिस्थिती अमित शहाची झालेली आहे. तिथे जिथे डोळे दाखवायचे तिथे डोळे दाखवत नाहीत, जिथे कारवाई करायची तिथे कारवाई करत नाहीत. नाही, पण अतुलजी, सातत्यानं काँग्रेसवर आरोप करताना असं म्हटलं गेलेलं होतं की काँग्रेस काळातच देशाची कित्येक हजार किलोमीटरची जमीन गेली आणि त्यानंतर इतरही वेगवेगळ्या स्वरूपाचे हे आरोप झाले, पण त्याबद्दल सातत्यानं काँग्रेसकडनं देखील उत्तरं दिली गेली. अतुलजी, धन्यवाद, आपण ही जी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. हमारी सीमा पर 9 दिसंबर 2022 को हुई एक घटना के बारे में अवगत कराना चाहूंगा. प्लीज स्टेटमेंट के बीच में नहीं बोलते. नो प्लीज. बीच में छुट्टी भी थी. 9 दिसंबर प्लीज 9 दिसंबर 2022 को पीएलए ट्रुप्स ने तवांग सेक्टर के यांगसे एरिया में लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल पर अतिक्रमण कर स्टेटस को एक तरफा बदलने का प्रयास किया. चाइना के इस प्रयास का हमारी सेना ने दृढ़ता के साथ सामना किया है अध्यक्ष महोदय, और इस फेस ऑफ में हाथापाई भी हुई है. भारतीय सेना ने बहादुरी से पीएलए को हमारी टेरिटरी में अतिक्रमण करने से रोका और उन्हें उनकी पोस्ट पर वापस जाने के लिए मजबूर कर दिया अध्यक्ष महोदय. इस झड़प में दोनों ओर के कुछ सैनिकों को चोटें भी आई हैं और मैं इस सदन को अवगत कराना चाहता हूं कि हमारे किसी भी सैनिक की न तो मृत्यु हुई है और न ही कोई गंभीर रूप से घायल हुआ है. इंडियन मिलिट्री कमांडर्स के टाइमली इंटरवेंशन के कारण पीएलए सोल्जर्स अपनी लोकेशंस पर वापस चले गए अध्यक्ष महोदय, और इस घटना के पश्चात एरिया के लोकल कमांडर ने 11 दिसंबर 2022 को अपने चाइनीज काउंटर पार्ट के साथ स्थापित व्यवस्था के तहत एक फ्लैग मीटिंग की और इस घटना पर चर्चा की. चीनी पक्ष को इस तरह के एक्शन के लिए मना किया गया और सीमा पर शांति बनाए रखने के लिए कहा गया. इस मुद्दे को चीनी पक्ष के साथ कूटनीतिक स्तर पर भी उठाया गया है. अध्यक्ष महोदय, मैं इस सदन को आश्वस्त करना चाहता हूं कि हमारी सेनाएं हमारी भौमिक अखंडता को सुरक्षित रखने के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध हैं और इसके खिलाफ किसी भी प्रयास को रोकने के लिए सदैव तत्पर है हमारी भारत की सेना. और मुझे विश्वास है कि यह सदन हमारी सेनाओं की वीरता और साहस को एक स्वर से समर्थन देगा. और अध्यक्ष महोदय, मैं पूरी तरह से आश्वस्त हूं कि यह संसद बिना किसी संशय के भारत की सेना की क्षमता, शौर्य, पराक्रम व प्रतिबद्धता का भी अभिनंदन करेगा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. कोई माननीय, आप वरिष्ठ सदस्य हैं, सदन नियमों प्रक्रियाओं से चलता है और नियम प्रक्रिया के अंदर कोई भी स्पष्टीकरण का सदन में, लोकसभा में नियम प्रक्रिया नहीं है. आपका कोई रिकॉर्ड में नहीं जा रहा. आप एक चीज रिकॉर्ड में लो. एक मिनट मेरी बात सुनो. एक मिनट बालू जी, प्लीज. अधीर रंजन जी, एक मिनट प्लीज. बालू जी, प्लीज सिट डाउन. हाँ प्लीज. मैं प्लीज. एक मिनट अधीर रंजन जी, एक मिनट अधीर रंजन जी, एक मिनट. मिस्टर सुरेश, प्लीज सिट डाउन. मैं सदन को ये निवेदन करना चाहता हूं कि हमें हमारी सेनाओं की वीरता और साहस पर एक साथ समर्थन करना चाहिए. ये संकल्प लेना चाहिए.
सदन की तरफ से रिकॉर्ड में सब चीज आ गई है। सभा पटल पर रखे जाने वाले पद, आइटम नंबर 2 श्री प्रहलाद सिंह पटेल। अध्यक्ष महोदय, मैं आपकी अनुमति से आज की संशोधित कार्यसूची में क्रम संख्या 2 पर उल्लेखित दस्तावेज में सभा पटल पर रखता हूँ, जो निपटन कुंडली और पोल्ट्री प्रोसेसिंग बोर्ड से संबंधित है। धन्यवाद अध्यक्ष जी। आइटम नंबर 3 श्री कृष्णपाल जी। आदरणीय अध्यक्ष महोदय, आपके अनुमति से आज की संशोधित कार्यसूची में क्रम संख्या 3 पर मेरे नाम के सामने सूचीबद्ध दस्तावेज को सदन के पटल पर रखता हूं। आइटम नंबर 4 डॉक्टर संजीव कुमार बलियान। Permission, I rise to lay the paper listed against my name at serial number 4 in 2 days. Revised list of business. आइटम नंबर 5 श्री नित्यानंद राय। आदरणीय अध्यक्ष महोदय, मैं आज की पुनरीक्षित कार्यसूची में क्रम संख्या पर मेरे 5 पर मेरे नाम के सम्मुख उल्लेखित दस्तावेज सभा पटल पर रखता हूँ। आइटम नंबर 6 श्री कैलाश चौधरी जी। माननीय अर्जुन मेघवाल जी, और मंत्रियों को बताया करो कि कभी भी जब सभा पटल पर रखने वाले या तो उपस्थित है, आपको अधिकृत करके जाएं। जी जी, धन्यवाद अध्यक्ष जी। आज की कार्यसूची में क्रम संख्या 7 पर मेरे साथी कैलाश चौधरी, जो एग्रीकल्चर और फार्मर्स वेलफेयर में मंत्री हैं, उनके नाम के आगे जो दस्तावेज अंकित हैं, आपकी अनुमति से सदन के पटल पर रखता हूं। धन्यवाद। आइटम नंबर 7 अर्जुन मेघवाल जी। धन्यवाद अध्यक्ष जी। मैं आइटम नंबर 7 तो मैंने अभी पुट 6 बोला था आपने, 7 भी बोल दो आप ही। ठीक है, नहीं अब 7 बोला है मैंने, 6 अब बोलता हूँ मैं। जो हमारे शोभा जो मंत्री हैं एग्रीकल्चर और फार्मर वेलफेयर की, उनके नाम के आगे जो अंकित दस्तावेज है क्रम संख्या 6 पर, उनको सदन के पटल पर रखता हूँ। धन्यवाद। आइटम नंबर 8 श्री ए नारायण स्वामी। Honorable Speaker sir, with your kind permission, I lay the paper mentioned against my name at serial number 8 of today's revised list of business, both English and Hindi version sir. Thank you sir. आइटम नंबर 9 श्री BL वर्मा जी। आदरणीय अध्यक्ष महोदय, मैं आपकी अनुमति से आज की लोकसभा की कार्यसूची में क्रम संख्या 9 पर अपने नाम के सम्मुख अंकित प्रपत्र क्रमांक हिंदी और अंग्रेजी में सभा पटल पर रखता हूँ। आइटम नंबर 10 श्री अजय कुमार। आदरणीय अध्यक्ष जी, मैं आपकी अनुमति से आज की पुनरीक्षित कार्यसूची में क्रम संख्या 10 पर मेरे नाम के सम्मुख उल्लिखित दस्तावेज सभा पटल पर रखता हूँ। आइटम नंबर 11 प्रतिमा भौमिक। लोकसभेतलं कामकाज लाईव्ह आपण पाहत होतो। अरुणाचल प्रदेशमधल्या तवांग इथल्या यांगत्से सीमा भागात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याचं समोर आलेलं होतं। 9 डिसेंबरला दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान ही झटापट झाल्याची माहिती आहे। या झटापटीत जखमी झालेल्या 6 भारतीय जवानांवर गुवाहाटीच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत, तर चीनचे तब्बल 24 सैनिक जखमी झाल्याचं सांगितलं जातंय। गेल्या शुक्रवारी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आणि या घटनेनंतर तवांग क्षेत्रातील भारतीय कमांडर आणि चीनी अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग होऊन या संघर्षाबाबतची सविस्तर चर्चा देखील करण्यात आलेली आहे। 2 वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांदरम्यान झालेली ही पहिली चकमक आहे। ज्या ठिकाणी भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान चकमक झाली त्या ठिकाणी भारताची कायमस्वरूपी सुरक्षा चौकी आहे, अशी माहिती भारत सरकारमधल्या सूत्रांकडून मिळतेय। ही चौकी काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली होती। जेव्हा चकमक झाली तेव्हा खूप बर्फवृष्टी होत होती। भारत सरकारच्या धोरणानुसार ही परिस्थिती हाताळण्यात आली। शस्त्रांचा वापर करण्यात आला नाही आणि चकमकीनंतर फ्लॅग मीटिंग घेण्यात आली, अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांकडून मिळतेय। काही दिवसापूर्वीच G20च्या मीटिंगमध्ये भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि चीनचे पंतप्रधान झी जिनपिंग यांची भेट झाली होती आणि काही तथाकथित तज्ञांना वाटलं होतं की यामुळे भारत आणि चीनचे संबंध सुधारतील।
मी त्यावेळेला पण म्हटलं होतं आणि आता पण म्हणतो की भारत आणि चीनचे संबंध हा शून्याचा पाडा आहे आणि चीन हे संबंध सुधारण्याचा प्रयत्न कधीही करणार नाही. चीनच्या घुसखोरीवर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. चीनच्या कुरघोड्या वाढत असताना केंद्र सरकार नेमकी केव्हा कठोर पावलं उचलणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. क्या आप लोग नहीं जानते कि देश के प्रधानमंत्री ने 2 साल पहले क्या कहा था कि ना कोई घुसा है ना घुसेगा? कितना झूठ ये सरकार बोलेगी? देश को प्रधानमंत्री ने सच नहीं बताया और अभी भी डेप्सांग और डेमचाक चीन के पास है. अभी भी 1000 स्क्वायर किलोमीटर लद्दाख में चीन के पास है. ये जो 9 तारीख को वाक़या हुआ अरुणाचल प्रदेश में और 12 को रात में मालूम होता है, वो ट्रिब्यून अखबार और फिर विजेता सिंह हिंदू में रिपोर्ट करती है. पार्लियामेंट चल रही तो बताते नहीं, आप बताएंगे नहीं आप पार्लियामेंट को, पर पार्लियामेंट को आप डाक में रखेंगे, अंधेरे में रखेंगे. आज की जो हालत एक खतरे में है, ये तो चाइना की तरफ से एक खतरे में डालने का हर संभव कोशिश किए जा रहे हैं. चाइना की ये साजिश को नाकाम करने के लिए सरकार की क्या रवैया है, रुख क्या है, सरकार क्या इंतजाम कर रही है, हमें जानने को अधिकार है. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनी सैनिकांची झालेल्या झटापटीनंतर आता राजकीय क्षेत्रातनं प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त करत 8 दिवसांनी ही माहिती समोर आली असून देशाचे संरक्षण मंत्री नेमकं काय लपवतायत अशी विचारणा देखील केली आहे. गुजरातमधल्या तसंच देशातल्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आलेलं होतं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मला असं वाटतं की चीनचं सैन्य जे आहे गुजरातची निवडणूक होईपर्यंत वाट पाहत होतं का? गुजरातची निवडणूक होईपर्यंत देशातल्या निवडणुका विधानसभेचा होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहायला सांगितलं होतं. लडाख झालं, डोकलाम झालं, आता तवांगला घुसले. लडाखमधून चीनी सैन्य बाहेर काढलं, चर्चा झाली, मग ते तवांगमध्ये घुसले. देशाच्या राज्यकर्त्यांनी थोडं राजकारणाकडलं लक्ष कमी देऊन विधानसभा, विरोधी पक्ष, केंद्रीय तपास यंत्रणा यावर लक्ष देण्यापेक्षा देशाच्या सीमा ज्या असुरक्षित झालेल्या आहेत, चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूनी घुसतो आहे, त्यावर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्राची सेवा होईल. पुढची महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती आपण बघूया. नवाब मलिक यांच्या प्रकरणातली आता पुढची सुनावणी थेट 6 जानेवारीला होणार असल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. नवाब मलिक यांच्या प्रकरणाची मनी लॉन्ड्रिंग संदर्भातली जी सुनावणी आहे ती आता थेट 6 जानेवारीला होणार असल्याचं समजतंय. वैद्यकीय कारणास्तव तातडीनं सुनावणी घेतली जावी अशी मागणी नवाब मलिक यांनी करत जामिनासाठीची याचिका दाखल केलेली होती. मात्र आता या याचिकेवरची सुनावणी थेट 6 जानेवारीला होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे आता सध्या तरी मलिक यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा नाहीच असंच सध्या तरी दिसतंय. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. प्रशांत, काय नेमकी अपडेट? अजिंक्य, नवाब मलिक यांची एक किडनी खराब झाली आहे आणि याचमुळे सिटी केअर रुग्णालयाच्या व्यतिरिक्त मोठ्या रुग्णालयात उपचार करायचं अशा प्रकारची बाजू अमित देसाई नवाब मलिक यांनी कोर्टात मांडली. मात्र तातडीची सुनावणी घ्यायला कोर्टानं स्पष्टपणे नकार दिला, कारण गेल्या अनेक कालावधीपासून सिटी केअर रुग्णालयात म्हणजे खासगी रुग्णालयात नवाब मलिक यांच्या पसंतीच्या रुग्णालयात नवाब मलिक उपचार घेत आहे. मग तुम्हाला तातडीच्या सुनावणीची गरज काय? जर का न्यायालयीन कोठडीत सुद्धा आम्ही त्यांना उपचार देत आहोत, त्याच्यात काही तक्रार असेल तर सांगा, पण तातडीची सुनावणी घ्यायला कोर्टानं न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी स्पष्टपणे नकार दिला. 6 जानेवारीला याची सुनावणी होणार आहे. पण तोपर्यंत जर का आपत्कालीन परिस्थिती आली तर सुट्टीकालीन कोर्टात सुद्धा तुम्ही दाद मागू शकतात. दरम्यान ईडीला सुद्धा
नवाब मलिक यांच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, मेडिकल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट हा 2 आठवड्यात सादर करण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिले आहेत. नवाब मलिक यांना आज जो तातडीची सुनावणी करण्याचा दिलासा जो होता तो मात्र द्यायला कोर्टाने नकार दिलाय. अजिंक्य. बरं, प्रशांत आणि अनिल देशमुख यांना दिलासा मिळाल्यानंतर नवाब मलिक यांना देखील कोर्टाकडून दिलासा मिळेल अशी चर्चा जोरदार सुरू होती, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. नक्कीच, कारण न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्याच कोर्टामध्ये अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यांच्या जामीन अर्जावर मेरिटवर मकरंद कर्णिक यांनी त्यांना जामीन मंजूर सुद्धा केला. जरी 10 दिवसांची स्थगिती त्या निर्णय अंमलबजावणीला असली तरी त्याच आधारे आपल्याला सुद्धा दिलासा मिळू शकेल असा प्रयत्न नवाब मलिक यांच्याकडनं होता. त्यांची एक किडनी खराब झाल्याचा युक्तिवादही करण्यात आला, पण टेरर फंडिंग प्रकरण हे सुद्धा त्यांना भोवतंय असं दिसतंय. गोवाला कंपाऊंड, मुनिरा प्लंबर यांची जमीन आणखीन त्या रकमेचा दुरुपयोग हा देशविघातक कृत्यांसाठी केला गेल्याचा ठपका हा त्यांच्यावर असल्यामुळे त्यांच्यावर जामीन देण्याला कोर्ट इच्छुक दिसत नाहीये आणि याचमुळे तातडीची सुनावणी घ्यायला नकार दिला. पण आरोग्य कारणास्तव जर कोणती दाद मागायची असेल तर ती द्यायला मुभा कोर्टानं ठेवली आहे. अजिंक्य. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. यानंतरची बातमी पुण्यातली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ विविध संघटना आणि पक्षांच्या वतीनं आज पुणे बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील पाठिंबा दिलाय. राज्यपाल यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज पुतळा इथून लाल महालापर्यंत मूक मोर्चाला सुरुवात देखील झालेली होती. दरम्यान या आंदोलनाला संभाजीराजे छत्रपती दिल्लीमध्ये असल्यामुळे उपस्थित राहणार नसल्याचं समजलेलं होतं, मात्र त्यांनी आपला पाठिंबा याआधीच दर्शवलेला आहे. तर खासदार उदयनराजे या आंदोलनाला उपस्थित आहेत. केंद्र सरकारनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तातडीनं हकालपट्टी करावी आणि कोश्यारींनी राज्यातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील या निमित्तानं करण्यात आली. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला. पुणे बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे. चांगला प्रतिसाद देखील मिळत असल्याचं समजतंय. वैभव, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? अजिंक्य, प्रचंड मोठा मोर्चा जो आहे तो महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं त्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये निघालेलं आहे. आज पुणे बंदचं आवाहन जे आहे ते सगळ्यांना करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे शहरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये सगळी दुकानं जी आहेत ती पूर्णतः बंद आहेत. महत्वाची बाब म्हणजे सगळ्या व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्यानं आज मार्केट यार्ड सुद्धा सकाळपासून बंद आहे. शहरातल्या सगळ्या व्यावसायिक एस्टॅब्लिशमेंट ज्या आहेत त्या जवळपास बंद आहेत. हा मोर्चा जो आहे तो संभाजी महाराजांच्या लेखनच्या लेंग्या पुलापासून निघाला. तो खंडोजी बाबा चौक, टिळक चौक असं करत करत आता बेलबाग, लक्ष्मी रोडनं बेलबाग चौकापर्यंत पोहोचतोय. बेलबाग चौकातनं लाल महालाकडे हा मोर्चा गेल्यानंतर तिथे या मोर्चाचं रूपांतर एका सभेमध्ये केलं जाणार आहे आणि या सभेला मोर्चामध्ये सहभागी झालेले नेते त्याबरोबर उदयनराजे छत्रपती हे सुद्धा सहभागी झाले. ते सुद्धा संबोधित करतील अशी माहिती मिळते. प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती मोर्चाला झाली. केवळ राज्यपाल हटाव हा एकमेव नारा जो आहे तो दिला जातोय. सगळ्या जाती धर्माचे लोक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाले. मुस्लिम धर्मियांची संख्या जी आहे ती लक्षणीय आहे. त्यामुळे या मोर्चाचा किती परिणाम या सगळ्या मोहिमेवरती होतोय ते पाहणं महत्वाचं आहे. बरं वैभव, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपण पाहतो आहोत राज्यपालांच्या विरोधात शिवप्रेमी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. राजकीय पक्षांनी देखील या मोर्चाला, या बंदला पाठिंबा दर्शवलेला होता. बारामतीमध्ये सुद्धा बहुजन समाजाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बारामतीतली सर्व दुकानं अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दुसरीकडे नाशिकमधल्या जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं. राज्यपालांना पदावरनं न हटवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला. जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं आणि विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर गिरणा नदीच्या पुलावर रास्ता रोको करण्यात आलेला होता. मात्र या आंदोलनापूर्वीच लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पुढची बातमी बघूया.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना एका अनोळखी व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. प्रसाद लाड यांचे पुतणे वरुण लाड यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज पाठवला गेलाय. या प्रकरणी आता अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली असून कलम 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या सगळ्या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. प्रसाद लाड यांच्या पुतण्याच्या मोबाईलवर धमकीचा हा मेसेज पाठवण्यात आलेला होता. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आलेली आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा आता तपास करतायत. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, काय नेमकी माहिती? शरद पवार यांच्या पाठोपाठ प्रसाद लाड यांना देखील धमकी आलेली आहे. त्या संदर्भातला FIR नोंदवण्यात आलेला आहे. राबोडी पोलीस स्थानकामध्ये या संदर्भातला FIR नोंद करण्यात आलेला आहे. तक्रारदाराने या ठिकाणी या FIR मध्ये म्हटलेलं आहे की प्रसाद लाड यांना मी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देतो. या संदर्भातली धमकी फोनवरून देण्यात आलेली आहे. पोलीस या संदर्भातला तपास देत आहेत. मात्र राज्य सरकार या संदर्भामध्ये प्रसाद लाड यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करू शकतं, कारण की प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीनंतर आता राज्याचा गृह विभाग आता या संदर्भातला तपास करेल. नेमक्या कोणत्या फोन आयडी वरून फोन आला, कोणत्या परिसरातून फोन आला होता, कोणी हा फोन पोलिसांच्या तपासामध्ये या सगळ्या बाबी आता उघड होतीलच. तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. पवार यांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक इथं हा धमकीचा फोन करण्यात आलाय. या प्रकरणी आता पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, ती म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना परभणीमध्ये दलित संघटनांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. इतकंच नाही तर बावनकुळे यांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समजतंय. चंद्रशेखर बावनकुळे हे परभणी दौऱ्यावर आहेत. परभणीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. मात्र बावनकुळे परभणीमध्ये दाखल झाले असता त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. याशिवाय त्यांना दलित संघटनांकडून काळे झेंडे देखील दाखवण्यात आलेले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विशाल, काय नेमकी माहिती? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज एक दिवसाच्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांच्या बैठका यासाठी ते आलेले आहेत. या दरम्यान बावनकुळे यांचा ताफा रस्त्याने जात असताना शहरातील वसंतराव नाईक पुतळा परिसराच्या जवळ दलित संघटनांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांचा ताफा अडवायचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांमध्ये राज्यातील महापुरुषांच्या विषयी जे काही वक्तव्य येत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी दलित संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. एकूणच हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चंद्रकांत पाटील यांच्यावर जे शाईफिकीचं प्रकरण झालं त्यामुळे परभणीमध्ये अगोदरच पोलीस ऑलरेडी हाय अलर्ट होती आणि त्यामुळे पुढील कोणतीही अप्रिय घटना झाली नाही आणि पोलिसांनी बावनकुळे यांचा ताफा त्या ठिकाणाहून काढून दिला आहे. बरं विशाल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. राज्याचं हिवाळी अधिवेशन हे 29 तारखेपर्यंत चालणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेलाय. 19 तारखेपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये. हे हिवाळी अधिवेशन 2 आठवडे चालणार आहे. तब्बल 3 वर्षांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. म्हणून नागपूरला अधिवेशन व्हावं, परंतु ते मान्य झालं नाही आणि 30 तारखेपर्यंत 30 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होणार आहे. एक तर मागच्या 2 वर्षामध्ये नागपूर अधिवेशन कोरोनाचं कारण सांगून घेतल्याच गेलं नव्हतं आणि 2019 मध्ये जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा त्याचा कालावधी सुद्धा हा विदर्भ मराठवाड्याला न्याय देणारा नव्हता. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांचं
मी अभिनंदन करेन की विदर्भाच्या या अधिवेशनाच्या संदर्भात गंभीरतेने हे अधिवेशन व्हावं. या अधिवेशनामध्ये या सर्व क्षेत्राच्या विकासावर संवाद आणि चर्चा व्हावी या दृष्टीने या अधिवेशनाचा कालावधी हा 30 तारखेपर्यंत आजच्या BSE मध्ये निश्चित करण्यात आला आहे. 29 डिसेंबरला पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि आवश्यकता असल्यास सर्व विषयावर चर्चा करण्यामध्ये कालावधी अपुरा पडल्यास माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे या संदर्भात या विभागाला न्याय देण्यासाठी सर्व आमदारांची प्रश्न मांडण्याच्या दृष्टीने कालावधी कमी पडला तर आवश्यक तेव्हा 1 आठवडा अधिवेशन वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा 29च्या BSE मध्ये चर्चा केली जाईल. आदित्य ठाकरे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. झेंडा कोणाचाही असला, युनियन कोणाची असली तरी कामगार हा वाचला पाहिजे, कामगार हा पुढे गेला पाहिजे, हा विचार आम्ही मनात ठेवून हृदयात ठेवून काम करतो. जे आपण एक उदाहरण दिलं कोविडच्या काळात मला अनेक फोन यायचे, कारण सगळंच आपण बंद ठेवलेलं. कोविडचं लॉकडाऊन ठेवणं गरजेचं होतं, कारण जर लॉकडाऊन ठेवलं नसतं तर आपण अनेक लोक, म्हणजे माझ्यासोबत मला देखील कोविड झाला आणि मला आठवतं भयानक प्रकार होता तो. आज जे आपण इथे सगळे इथे मास्कच्या विना बसलेलो आहोत, तंदुरुस्त बसलेले आहोत, सुखरूप आहोत, ते एवढ्यासाठीच की उद्धव साहेबांनी त्यावेळी कडक पावलं उचलली आणि आपल्याशी सत्य परिस्थिती सांगत राहिले. त्याचमुळे आपण इथे बसलो आहोत. पण मला आठवतं त्यावेळी देखील एक भीतीची परिस्थिती होती. आम्ही हेल्पलाईन सुरू केली. कराड साहेब आपल्याला कदाचित ही गोष्ट माहिती असेल, कारण आपण देखील त्याच ह्याच्यातून आहात. आम्ही हेल्पलाईन सुरू केली. कशाची हेल्पलाईन होती? मेंटल हेल्थ केअरची. मेंटल हेल्थ केअर की आपल्याला वाटतंय कसं, आपण ठीक वाटतंय का, एन्झायटी होते का. आश्चर्याची गोष्ट ही आहे की ज्या दिवशी BMC आणि राज्य सरकारतर्फे आपण व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू केला, त्याच्यावर हेल्पलाईन सुरू केली. मला वाटतं बिर्ला फाउंडेशन होतं, एम्पॉवर फाउंडेशन होतं आणि प्रोजेक्ट मुंबई होतं. पहिल्या दिवशी 9,000 आपल्याला फोन आले. लोक अस्वस्थ होते आणि देशभरातून आले, कधी आसाममधून यायचे, कधी तमिळनाडूतून यायचे, कधी केरळातून यायचे, कधी UPतून यायचे, की माझ्या रोजगाराचं काय होणार, मला पुढे नोकरी माझी राहणार की नाही, मला माझ्या हाताला काम राहणार की नाही, ही भीती प्रत्येकाच्या मनात होते. आणि खरी परिस्थिती होती, कारण ही परिस्थिती तशीच राहिली असती तर कदाचित आपण उद्योग क्षेत्रात जी गरुड झेप घेतली ती घेऊ शकलो असतो की नाही, ही भीती होती. पण ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत. सत्ता संघर्षाबाबतीतली ही अतिशय महत्त्वाची घडामोड. सत्ता संघर्षावर सुनावणी आता 10 जानेवारीला होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. दरम्यान 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं आता केलेली आहे. सत्ता संघर्षावरची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली असून आता ही सुनावणी 10 जानेवारीला होणार असल्याचं समजतंय. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी आज होणार आहे आणि या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्ट नेमका काय आदेश देतं याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. 92 नगर परिषदांसाठी OBC राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत ही सुनावणी होणार आहे. शिंदे फडणवीस सरकारनं बदललेली प्रभाग रचना सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? 92 नगर परिषदांसाठी OBC राजकीय आरक्षण लागू होणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यातल्या निवडणुका या रखडल्या आहेत. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरण चांगलंच तापलंय आणि याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे खासदार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची देखील सीमावादाच्या या सगळ्या मुद्द्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकी अगोदरच आज कर्नाटकचे खासदार अमित शहांच्या भेटीसाठी जातील. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे बेळगावात दाखल झाले. बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाला भेट देत उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलंय.
रोहित पवार यांनी एक ट्विट करत याबाबतची माहिती देखील दिलेली आहे. आज ही आपली सर्वांची अस्मितेची लढाई आहे. इथे असणारा मराठी माणूस अनेक वर्षांपासून 60-70 वर्ष झालं ही लढाई त्या ठिकाणी लढत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज जर त्या ठिकाणी आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अस्मितेची लढाई त्या ठिकाणी सुरू आहे. एक असा वेगळा विचार जो कुठेतरी आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे आणि आपल्या अस्मितेला तडा लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मला एकच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे की यांनी जो लढा आणि त्याग दिलेला आहे तो व्यर्थ गेला नाही पाहिजे. महानगरपालिका निवडणुकांसाठी आता मनसे कामाला लागलेली आहे. मनसेचं घे भरारी अभियान आता मुंबईत सुरू होणार आहे. मनसेकडून मुंबईतल्या प्रत्येक विधानसभेमध्ये मेळावा घेतला जाईल. कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी मनसेतले नेते संवाद साधतील. प्रत्येक विभाग अध्यक्षांवर या अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पालिका निवडणुकीसाठी मनसे चांगलीच कामाला लागल्याचं दिसतंय. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामध्ये लव्ह जिहादच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढलाय. या मोर्चामध्ये आमदार नितेश राणे यांची देखील उपस्थिती आहे. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण समोर आलेलं होतं. यामध्ये संबंधित आरोपीनं मुलीला धमकावत अत्याचार केलेला होता आणि या सगळ्या घटनेचं चित्रीकरण देखील मित्राच्या मदतीनं करण्यात आलेलं होतं. हे चित्रीकरण व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. मात्र आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसंच लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा व्हावा यासाठी पाटणमध्ये हा मोर्चा काढण्यात आला. आदित्य ठाकरे सध्या माध्यमांशी बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. अनेक वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांकडून आपले महापुरुषांचे जे अपमान सुरू आहेत. लोकांमध्ये राग प्रचंड आहे. आजचा जो बंद आहे तो उत्स्फूर्तपणे झालेला आहे. आपण बघतोय की लोकांची त्याला साथ आहे आणि हा राग कुठेतरी लोकांमध्ये दिसत आहे. जे पडसाद वेगळ्या ठिकाणी येत आहेत, उमटत आहेत. तुम्ही 17 तारखेच्या आंदोलनासाठी सगळ्यांना हाक दिलेली आहे. काय तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांनी झेंडे बाजूला ठेवून नाही, महत्वाची गोष्ट हीच आहे की हा जो काही मोर्चा आहे तो राजकीय नाही आहे. हा मोर्चा प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी व्यक्तीचा आहे. महिला पुरुष दोन्ही ज्यांना महाराष्ट्र प्रेम असेल, ज्यांना वाटत असेल की महाराष्ट्रासोबत जो काही अन्याय चालू आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, त्याच्यासाठी हा मोर्चा आहे 17 तारखेला. आणि मी प्रत्येकाला आवाहन करेन की त्याच्यात त्यांनी यावं. जे काही त्यांच्या मनात असेल, जे काही त्यांचं दुःख असेल, त्यांनी तिथे येऊन त्यांचा आवाज बुलंद करावा. अक्षरशः कुठच्याही पक्षात असो, ज्यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम असेल ते तिथे येतील. काळामध्ये ज्या गाड्या दिल्या गेलेल्या होत्या त्याचा गैरवापर हा महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीमध्ये सुरू झालेला होता. मंत्र्यांना त्या गाड्या वाटल्या गेलेल्या होत्या असा आरोप करण्यात आलेला आहे. नाही, हा आरोप कोणी केलेला आहे? त्यांना ही माहिती कशी मिळालेली आहे? कुठच्या अधिकाऱ्याने मिळालेली आहे? आणि त्यांचं बाकीचं जे चाललं होतं जे एका मंत्र्यांविरोधात ते बंद झालंय का? पण महत्वाची गोष्ट हीच आहे की एक जर कुठे सुरू झालं असेल ती पद्धत पुढे तशीच न्यायची का? की बदलायचं. आणि ते जे काही होत्या गाड्या, मी जे काही पेपरमध्ये वाचलं ते जुलैमध्ये पोलीस स्टेशनला दिल्यात आल्या होत्या. मग जुलैमध्ये सरकार कोणाचं होतं? ठीक आहे, आरोप प्रत्यारोपपेक्षा मला वाटतं त्यांनी ती चूक आहे ती मान्य करावी आणि पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेसाठी ते वापरावं. एक मिनिट, ह्यांचं झालं की ह्यांचा उद्यम येतोय ते. राज्यपालांबद्दल अद्याप रोष पाहायला मिळतोय. आंदोलन होतात, ते मोर्चे होतात, मात्र कुठली कारवाई किंवा हटवण्याची पद्धत काही दिसत नाही. खरं तर असं वाटतं की राज्यपालांना ह्या सगळ्या गोष्टीसाठी कुठचा छुपा पाठिंबा आहे का हे आम्हाला कदाचित त्याच्यातून कळत आहे. कारण आतापर्यंत राज्यपालांना एक तर पदमुक्त करायला पाहिजे होतं किंवा त्यांना राजीनामा देऊन जायला पाहिजे होतं, निघून जायला पाहिजे होतं. त्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान नुसतं एकदा नाही अनेकदा केलेला आहे. महाराजांचा अपमान असा होणं किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असा होणं, आणि हे प्रत्येक वेळी प्रत्येक वेगळ्या भाषणात कुठेही पश्चाताप दिसत नाही चेहऱ्यावर, कुठेही माफी मागितली जात नाही, जनतेची माफी मागितली जात नाही. हे दुःखाची गोष्ट आहे. टीकेची झोड उठवल्यानंतर या गाड्या शिंदे गटातील आमदार खासदारांच्या सुरक्षा होत्या, त्या गाड्या रात्रोरात आता पाठवायला सुरुवात झाली. पोलीस ठाण्याला परत करायला सुरुवात केली. चांगली गोष्ट आहे. तसंच आमदार परत पाठवायला सुरू करा. राज्यपालांनी पत्र जे आहे ते अमित शहाना लिहिलेलं आहे. ते म्हणतात की स्वप्नात देखील मी शिवरायांचा अपमान बघू शकत नाही, मी अपमान केलेला नाही. त्यांनी स्वप्नात नाही केलं, खरं केलं. राष्ट्रवादी जीवे मारण्याची धमकी नाही. एक आपण पॅटर्न बघा. साधारणपणे आमचे भास्कर जाधव साहेबांवर जो हमला झाला किंवा अनेक वेगळ्या नेत्यांची सिक्युरिटी कमी केल्यानंतर हे असे फोन यायला लागले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे ह्या राज्यामध्ये. महिलांवर अत्याचार वाढत आहे. काल परवाकडे जी घटना झाली पालघरमध्ये असेल, असेच अनेक गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. खरं तर इकडचे जिथे आपण उभे आहोत
तिकडच्या स्थानिक गद्दार आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला. आर्म्स ऍक्टची केस झाली, पण कुठेही काही पुढे ऍक्शन झाली नाही. पोलिसांवर गोळीबार करून आमदार असे चालू शकतात का, फिरू शकतात का? पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार होतो, हे चालू शकतं का? गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत पिस्तूल काढलेली आहे आणि आपण बघत असाल हे चॅनलवर तुम्ही दाखवलेलं आहे. हे सगळं एव्हिडन्स असताना देखील कुठेही कारवाई होत नाही. ह्याचं चिन्ह एकच आहे की आपल्या राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ती फार खराब होत चाललेली आहे. आधी ते G20 परिषद आजपासून सुरू होते, काय अपेक्षित आहे तुम्हाला? दुसरीकडे मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर पांढरे कर्टन्स टाकून झोपड्या ज्या आहेत त्या लपवल्या गेल्या असं दिसून येत आहे. काय वाटतं या परिषदेकडून काय? G20 आपल्या देशात येणं ही अभिमानाची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वर्षी ही वेगळ्या वेगळ्या देशात जात असते, तसं आपल्याकडे रोटेशननी आलेली आहे, महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यातून अनेक वेगळे वेगळे विषय सोडवले जातात. एकच आहे, जसं आपण आत्ता मला सांगितलं की अनेक ठिकाणी मी बघतोय ब्युटिफिकेशन ठीक आहे, पण जिथे झोपडपट्टी की जो एक सत्य परिस्थिती आहे ती पांढऱ्या पडद्याच्या आड किंवा एक हिरव्या पडद्याच्या आड, काळ्या पडद्याच्या आड लपवण्याचा प्रयत्न होतो. ते दुःखदायक आहे. ह्या लोकांची डिग्निटी तुम्ही काढून घेता, डिह्युमनाइज करत आहात. ती सत्य परिस्थिती ती बघून त्याच्यावर पुढचा मार्ग काही निघू शकतो का? त्याच्यासाठी जागतिक काही फंड्स आपण चांगले आणू शकतो का? आपल्या SRA साठी असेल, रखडलेल्या स्कीमसाठी असेल, ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. सत्य परिस्थिती लपून काही होणार नाही. G20 जरी चांगलं असलं, एक वेगळं आपल्याला चांगली संधी मिळत आहे आपल्या देशाला, तरी देखील ह्या काही स्थानिक प्रशासनाने ज्या गोष्टी केलेल्या आहेत सत्य परिस्थिती लपवण्याची, ती मला वाटतं चुकीची. अमित शहानी असं म्हटलेलं आहे की ज्या भागाला घेऊन सध्या वाद चालू आहे चीन आणि भारतादरम्यान, तो भाग हा काँग्रेसच्याच कारकिर्दीमध्ये चीनच्या देशात गेलेला आहे आणि त्यामुळे आता गळा काढण्यात काही अर्थ नाही. ह्याच्यावर मला तर बोलायचं नाही. जी सत्य परिस्थिती मला वाटतं ती लोकांना माहिती आहे, ती आपणच लोकांसमोर आणत आहात. सॅटेलाइट इमेजरी आहे, सगळं काही लोकांना दिसत आहे. अजित पवार आज बेळगावमध्ये गेलेले होते, मंत्री जाऊ शकले नाहीत, ते गेले. येत्या काळात नाही, मंत्री घाबरतात ह्यासाठी गेले नाही. ते मंत्री पण जाऊ शकत होते. आपल्या देशात कोणी कुठेही जाऊ शकतो, पण एखाद्या मुख्यमंत्र्यांनी धमकी देणं आणि 2 मंत्री एक तर घटनाबाह्य सरकारचे लगेच एवढं घाबरट सरकारमध्ये बसल्यानंतर तो दौरा मागे घेणं ही दुःखाची गोष्ट आहे. पर्यावरण मंत्री तुम्ही होतात आणि आता देखील मुंबईची हवा जी आहे ती बिघडत चाललेली आहे, दिल्लीपेक्षा हवा बिघट होते. कसं पाहताय तुम्ही याकडे आणि पालिकेने उपाययोजना करणं गरजेचं? ह्याच्यात आपण बघितलं असेल गेल्या 1.5-2 आठवड्यामध्ये हवा आपली खूपच खराब होत चाललेली आहे. अनेक जणांना सर्दी खोकला ताप झालेला आहे. धुकं किंवा स्मॉग हे सगळीकडे दिसत आहे. आणि हे होत असताना देखील मी त्यावेळी देखील ट्विट केलं होतं मागच्याच आठवड्यात की कोणीतरी ह्याच्यावर काहीतरी बोलणं गरजेचं असतं. कारण एवढी जेव्हा हवा खराब होते तेव्हा हा नुसता हवेचा प्रश्न नाही राहत, हा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न राहतो. स्वास्थ्याला एक वेगळी परिस्थिती निर्माण होते. दुःखाची गोष्ट. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.